आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मालक, औषध घेतलीत का तुम्ही? हे दूध आणलं होतं। नाही, औषध घेतलंय आम्ही, पण तुमचं काय झालं ते कळना झालंय आम्हाला। म्हणजे नाही, जावे बापूंकडनं आल्यापासून बघतोय आम्ही, तुम्ही काहीतरी वेगळंच वागताय। नाही, तुम्ही सांगू नका, पण आम्हाला कळलंय ते काय झालंय तिकडं। ते आपलं उगाच तुळजाबरोबर तुळजाबरोबर काय? अहो, काय भांडून आला काय तिच्याशी? हा, नाही म्हणजे तसंच काही नाही, पण काय आता लेक मोठी झाली ना आपली, लगीन झाल्यावर कशा बदलतात बघा की पोरी। म्हणजे आता तिचा नवरा म्हणजे माझा भाचा आहे की नाही, काहीतरी मग हक्कानं बोलले सूर्याबद्दल तर केवढी भडकली माझ्यावर। मला म्हणली तू सूर्याचं सोड, डॅडींकडे बघ, त्यांचा चांगुलपणा काय फार दिवस टिकायचा नाही, त्यांचा मुखवटा उतरला की मग कळेल तुम्हाला। तिने ठरवून टाकलेले की जगातला एक नंबरचा वाईट माणूस म्हणजे आपला बाप। बरोबर बी तिचं, इतकी वर्ष आम्ही तसेच वागलो ना, साहजिक आहे। अहो तसं नाही मालक, काय तर म्हणे तिच्या नवऱ्याच्या एस्टेटीवर तुम्ही नाग बनून बसलाय। हे असं कोण बोलतं का आपल्या बापाबद्दल? नाही म्हणजे मी म्हणलं तिला की अगं मालक चिडतील, रागवतील, पण कुणाची एस्टेट हडपण्यामुळे वाईट तुम्ही नाहीये, माहितीये मला। आणि पुढे काय म्हणती, आशा वहिनीच्या बाबतीत जे काय घडलं त्याला बी तुम्हीच जबाबदार आहे। मग मात्र माझं डोकं सटकलं बरं का। मी ताडकन बोलले तिला, म्हणलं मालकांच्या बाबतीत एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही मी। बोलले आणि निघाले तिथनं घरी। चांगलं केलं, शांत व्हा तुम्ही, चांगलं केलं तुम्ही, चांगलं केलं। कसे डोक्यात एकदा घाण साठलेली असते ना का चांगले विचार मनात येतच नाहीत बा। चांगलं केलं तुम्ही, निघून आलात, काही बोलण्यापेक्षा काही वाद वाढण्यापेक्षा चांगले केलं। घ्या घ्या, 2 घोट दूध घ्या, लय त्रास झालाय तुम्हाला, बरं वाटत मग घ्या। नाही नाही, ते तुमच्यासाठी आणलंय। घ्या हो, आम्हाला बरं वाटावं म्हणून घ्या, घ्या। हे काय आहे? बघा की, तुमचा भाचा सूर्यकांत शंकरराव जगताप, त्याचे इस्टेटीचे कागद आहेत। तुमच्या लेकीने बरोबर सांगितले तुम्हाला, जालिंदर निंबाळकर नाग म्हणूनच बसलाय तुमच्या भाच्याच्या इस्टेटीवर।